राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. सिंधुदुर्गात मायनिंग, औष्णिक ऊर्जा प्रकल्प यासारखे विनाशकारी प्रकल्प लादले जात आहे. या प्रकल्पांतून सत्तेत असलेले राणे कुटुंबीय स्वतःचा अर्थपूर्ण फायदा करून घेत आहेत. सिंधुदुर्गात होणाऱ्या विनाशकारी प्रकल्पांमुळे निसर्गरासाबाबत सत्ताधाऱ्यांना देणे घेणे नाही. विनाशकारी प्रकल्पांना जनतेचा विरोध आहे. या प्रकल्पांविरोधात सिंधुदुर्गवासियांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. हे प्रकल्प होण्यासाठी सत्ताधारी आग्रही आहेत, मात्र ठाकरे शिवसेना हे होऊ देणार नाहीत, असा इशारा ठाकरे शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिला. काही वर्षापूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा विकणे आहे अशा प्रकारची एक जाहिरात वृत्तपत्रांमध्ये आली होती आणि त्या जाहिरातीची पत्रकं पण या कुडाळ शहरामध्ये वाटली गेली होती. ते जाहिरात देणारे तत्कालीन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्माननीय कै डी देसाई हे होते. कारण त्यांनी राणेगाव राजाचे असलेले आमदार होते आणि राणे आमदार असताना त्यांनी राणे कुटुंबियांचे पाळण्यातले पाय त्याच वेळी ओळखले होते आणि ती जाहिरात दिली होती. ती परिस्थिती आज राणे कुटुंबीय सिंधू जिल्ह्यावरती अशा प्रकारचा प्रयत्न करत आहे. आज दोडामार्ग तालुक्यातली किरडेल लोकांना बऱ्यापैकी जागा दिलेली आहे. त्याचबरोबर आता दोडामार्ग, वेंगुर्ला, सावंतवाडी, देवगडपर्यंत, देवगड, मालवण आणि कुडाळपर्यंत जागा दिल्लीच्या लोकांना देऊन परप्रांतीय लोकांना जमिनी आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खरेदी केलेल्या आहेत. आणि त्या जमिनी खरेदी करणाऱ्यांना आज जिल्ह्याचे पालकमंत्र्यांच्या माध्यमातून त्या जमिनी जिल्हा बँकेचे कोट्यावधी रुपयाची कर्ज, शेती कर्जासाठी घेतलेले कर्ज आज त्या ठिकाणी बिनशेती करून दिल्लीवाल्यांना जमिनी विकतायत, कोट्यावधी रुपयांनी विकतायत. जमिनी घ्यायच्या कवडी मोलाने शेतकऱ्यांकडून आणि मोठ्या जड्या जमिनी विकायच्या आहेत, त्याला जिल्हा बँक आता कर्ज देते आहे. आणि हे कर्ज देण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्रीच पुढाकार घेत आहेत. त्यानंतर आज आजगाव, धाकोरा ह्या पंचक्रोशीमधली जागा जिंदालला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे जिंदालला देण्याचं पालकमंत्र्यांनी किती सांगितलं मी रद्द करून आणतो, तर पालकमंत्र्यांनी ती रद्द ह्या येत्या अधिवेशनात करून आणून दाखवावी. कारण पालकमंत्र्यांच्या हातात ते राहिलेलं नाही आहे. जिंदाल त्याचबरोबर ज्या असलेल्या अडाणीला अणुऊर्जा प्रकल्प देवगडमधला दिलेला आहे, तो देवगडमधला अणुऊर्जा प्रकल्प आज गावागावातून विरोध होतो आहे. 3 तारखेला आंबा बागायतदार, तिकडच्या आंबा बागायतदार, मच्छीमार या सर्व लोकांची नुकसानी होणार आहे. जी रोजगार मिळतोय तो पण रोजगार नाहीसा होणार आहे. आणि त्यामुळे या जमिनी घेण्याचा प्रयत्न या अशा लोकांकडून चाललेला आहे. त्याला सरकार आणि सरकारचे असलेले प्रतिनिधी पूर्णतः पाठिंबा देत आहेत. त्याचबरोबर कणकवली तालुक्यातली सिलिका मायनिंग या कणकवली, कासार्डे, लोरे, पियाळी आणि वाघेरी या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात कासार्डे मायनिंग आहे. कळणे, साटेली, बेडशी या ठिकाणचे असलेल्या मायनिंग जे आहेत, म्हणजे जिल्ह्याचं विद्रुपीकरण करणे, जिल्ह्याचं सौंदर्य नष्ट करणे, जिल्ह्याला असलेला जे निसर्ग लाभलेला आहे तो नष्ट करणे आणि जिल्ह्यातला विकास करणे. कोकण पण टिकून ठेवायचं नाही. आणि दुसऱ्या बाजूने पर्यटन म्हणून सांगायचं. पर्यटक काय ह्या असलेल्या मायनिंग, अणुऊर्जा प्रकल्प आणि ह्या सर्व गोष्टी बघायला येणार आहेत का? पण पर्यटकांचा विचार न करता पर्यटन नुसते नावासाठी सांगितलं जातं, पण प्रत्यक्ष त्या ठिकाणी केली जात नाही. आणि म्हणूनच तत्कालीन जिल्हा प्रमुख डी देसाई यांनी या प्रकारची जाहिरात देऊन आता ती आम्हाला जाहिरात लोकांना पटू लागलेली आहे की राणे कुटुंबीय आता संपूर्ण जिल्हा विकण्याचा प्रयत्न करतायत, जिल्हा परप्रांतीयाच्या घशात घालण्याचा प्रयत्न करतायत. आणि सिंधू जिल्हावासियांना पोरकं करायचं, सिंधू जिल्हावासींचा तोंडचा घास काढून घ्यायचा आणि जिल्ह्याचं कोकण पण जे आहे ते कोकण नष्ट करायचं. जे सत्ताधारी पक्षाला वाटतं आहे की कोकण पूर्ण नष्ट करायचं, कारण कोकणावरती आतापर्यंत जवळ
28 औष्णिक आणि अणुऊर्जा प्रकल्प आणण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि हा प्रकल्प चालू असताना म्हणजे कोकणातलं असलेलं जे निसर्ग सौंदर्य, निसर्गाने दिलेले जे अनेक गोष्टी ज्या आहेत त्या नष्ट करून जिल्हा भकास करण्याचा प्रयत्न या सत्ताधारी पक्षाकडून चाललेला आहे. त्याला मात्र शिवसेना ही सातत्याने लोकांबरोबर राहून विरोध करणार आहे. आता देवगडमध्ये 3 तारखेला आंबा बागायतदार आणि अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात ज्या आतले आंदोलन करत आहेत त्या आंदोलनाला पण आमचा पाठिंबा राहील. आणि जे याला करतील, विरोध करतील, त्या विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांबरोबर, नागरिकांबरोबर शिवसेना कायमस्वरूपी राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. अशाच प्रकारचे विमानतळाला पण 200 हेक्टरचे ते 933 हेक्टर जो असलेला सीवर्ल्ड प्रकल्प सांगतायत त्या सीवर्ल्ड प्रकल्पाला जिथे 200 एकर तिथे 19 हेक्टर जमिनीवर त्या तिकडच्या जमिनी कोणी घेतल्या ही पण माहिती घेण्याची गरज आहे. आणि त्या जमिनीसाठी ह्या मोठ्या जमिनी आरक्षित करून ठेवणे हे राणे कुटुंबियांनी आतापर्यंत काम केलं आहे. त्या राणे कुटुंबियांना जनतेने आता लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या अशा पद्धतीने होत असेल तर आपला निर्णय आपल्यालाच करावा लागेल, आपल्यालाच विरोध करावा लागेल. त्या विरोधासाठी प्रत्येकाने आपल्या भविष्य पिढीसाठी ज्या तुमच्या आजापंजांनी लावलेली झाडं, ज्या आजापंजांनी लावलेले सौंदर्य हे टिकवण्यासाठी आता तरुणांना पण आणि जनतेला रस्त्यावर उतरावं लागेल. रस्त्यावर उतरून याचा विरोध करण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत असू, शिवसेना तुमच्यासोबत असेल या अशी खात्री या माध्यमातून आम्ही देत आहोत. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राईब करा.